नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का, कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनलवर असाल तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून दुसरं रेकमेंड नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वदा पोहोच असते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो आहे. स्क्रीन शकता. जुन्नर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात, दर कोसळल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी. बघू शकता, महत्त्वाची अपडेट आहे. पुणे जिल्ह्यातील कांद्याचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्नर तालुक्यातील सध्या कांदा उत्पादक शेतकरी भीषण आर्थिक संकटात सामना करत आहे. एकेकाळी समृद्धीचे प्रतीक असलेला उन्हाळी कांदा आज शेतकऱ्यांसाठी तोट्याचा व्यवहार ठरत आहे. ओंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या कांद्याला प्रति किलो अवघे 9 ते 12 रुपये इतकाच दर मिळत आहे. या दरामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहे. यंदा अनुकूल हवामानामुळे कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र बाजारात आवक वाढल्याने दरात मोठी घसरण झाली आहे. जुन्नर तालुक्यातील ओंतूर, रोहेकडी, आंबेगव्हाण, पाचघर, अहिनवेवाडी, उदापूर, डिंगोरे, उमरज, खामुंडी, डुंबरवाडी, घोलवड आणि नतवड ही गावे कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या भागातील कांद्याला देशांतर्गत तसेच बेंगळूर, गुजरात, कर्नाटक, दिल्ली आणि आखाती देशात मोठी मागणी आहे. तथापि मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरात या राज्यातही यंदा कांद्याचे उत्पादन वाढल्याने स्पर्धा तीव्र झाली आहे. त्यातच केंद्र सरकारचा अस्थिर निर्यात धोरणामुळे निर्यात जवळपास ठप्प झाली आहे. वारंवार बदलणारे नियम आणि निर्बंध यामुळे निर्यातदारांनी सावध भूमिका घेतली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या संघर्षामुळे वाहतूक खर्चात मोठी वाढ झाली असून गॅस तुटवड्याचाही परिणाम दिसून येत आहे. धन्यवाद.